नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार येत्या 1 जानेवारी 2026 पासून राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होणार आहे। शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन सरकारने कर्जमाफीची तारीख अलीकडे आणली आहे। मात्र यासाठी काही कडक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत। पाहुयात याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट। अनेकांच्या मनात प्रश्न होता की कर्जमाफी नेमकी किती रुपयांची असेल? तर शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांचे 2.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज आहे अशा गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे। हे पैसे थेट DBTद्वारे बँकांकडे जमा केले जातील। कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत आपल्या बँकेत काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे, अन्यथा तुम्ही अपात्र ठरू शकता। फार्मर ID कार्ड, 7/12 उतारा, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ही योजना फक्त गरजू लोकांसाठी असल्याने हे रेशन कार्ड आवश्यक आहे। उत्पन्नाचा दाखला, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असल्याचा दाखला। रहिवासी दाखला, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे। सरकारने एकूण 8 प्रकारच्या बँकांमधील पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये नॅशनलाइज बँका, उदाहरणार्थ SBI, महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, खाजगी बँका, उदाहरणार्थ ICICI, HDFC, ॲक्सिस, तसेच नागरी बँका आणि पतसंस्थांचाही समावेश आहे। कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार असून पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 22 जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये प्रामुख्याने अकोला, बुलढाणा, यवतमाळ, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी शेती कर्जाच्या नावाखाली पैसे काढून त्याचा वापर घर बांधण्यासाठी किंवा चैनीच्या वस्तूंसाठी केला आहे, अशा सुमारे 10 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे। कर्जमाफी फक्त शेतीसाठी कर्ज वापरणाऱ्यांनाच मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, 1 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे। 31 डिसेंबरपूर्वी आपली कागदपत्रे बँकेत जमा करा। ही योजना राज्याच्या बळीराजाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी राबवली जात आहे। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।